शिक्षक भरतीसाठी तुम्ही पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम भरत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण पोर्टलच्या नव्या नियमानुसार एकदा एखाद्या पदांवर निवड झाली तर त्यात TAIT म्हणजे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी गुणांवर दुसऱ्या पदासाठी पुन्हा संधी मिळणार नाहीये. त्यामुळे प्राधान्यक्रम भरताना उमेदवाराला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. कोणती ते जाणून घेऊया. नमस्कार, मी अपूर्वा आणि तुम्ही पाहताय सकाळ. यातील पहिला बदल, पवित्र पोर्टलवरील नव्या नियमानुसार मुलाखतीशिवाय होणाऱ्या भरतीसाठी एकास एक तर मुलाखतीसह होणाऱ्या प्रक्रियेसाठी एकास 3 प्रमाण लागू करण्यात आले. म्हणजेच मुलाखतीशिवाय एका पदासाठी एका उमेदवाराची शिफारस केली जाईल, तर मुलाखतीच्या प्रक्रियेत एका पदासाठी जास्तीत जास्त 3 उमेदवार उपलब्ध असतील. यामुळे निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक होण्यास मदत होईल. येथील दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा बदल, उमेदवारांनी हा नियम विशेष लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्राधान्यक्रमानुसार एखाद्या पदासाठी तुमची निवड झाली तर त्याच TAIT परीक्षेच्या गुणांवर दुसऱ्या पदासाठी तुम्हाला संधी मिळणार नाहीये. त्यामुळे जर तुम्हाला पुन्हा शिक्षक भरतीच्या प्रक्रियेत सहभागी व्हायचं असेल तर नवीन चाचणी परीक्षा द्यावी लागेल. त्यामुळे प्राधान्यक्रम भरताना घाई करणं टाळा. आपल्याला कोणत्या पदांवर, कोणत्या शाळेत किंवा कोणत्या संस्थेत काम करायचे याचा विचार करूनच प्रेफरन्सेस निवडा. तिसरा बदल, उमेदवाराच्या पात्रतेनुसार पोर्टलवर पदांचे पर्याय उपलब्ध होतील. मुलाखतीशिवाय प्रक्रियेत जास्तीत जास्त 100 तर मुलाखतीसह प्रक्रियेत 50 प्राधान्यक्रम निवडता येतील. हे पर्याय तुमच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेनुसार उपलब्ध होतील. यामुळे अर्ज भरताना पात्रता, विषय, इयत्ता, आरक्षण आणि पदाची माहिती व्यवस्थित भरणं गरजेचं आहे. चुकीची माहिती भरल्यास त्याचा फटका थेट उमेदवाराला बसू शकतो. आता नव्या नियमामुळे संस्था चालकाच्या निवड प्रक्रियेवरही मर्यादा येणार आहेत. मुलाखतीच्या प्रक्रियेत एका पदासाठी केवळ 3 उमेदवार उपलब्ध असतील, तर मुलाखतीशिवायच्या प्रक्रियेत एकास एक प्रमाण असल्याने गुणवत्तेच्या आधारावर निवड प्रक्रियेचा मार्ग अधिक सोपा होणार आहे. TAITच्या भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेच्या कट ऑफ तारखाही महत्त्वाच्या आहेत. उमेदवारांनी पोर्टलवरील आपल्या स्वप्रमाणपत्रात भरलेली पात्रता आणि संबंधित कट ऑफ तारीख तपासूनच प्रक्रिया करावी. आता उमेदवारांनी काय काळजी घ्यायची आहे? शिक्षक भरतीसाठी अर्ज करताना 3 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. यातली पहिली म्हणजे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेची माहिती अचूक भरा. यातील दुसरी म्हणजे प्राधान्यक्रम निवडताना घाई करू नका. तिसरी म्हणजे प्राधान्यक्रम लॉक करण्यापूर्वी विषय, इयत्ता, आरक्षण, पात्रता आणि पदाची माहिती व्यवस्थित तपासा. एकूणच काय, पवित्र पोर्टलवरील नव्या नियमामुळे शिक्षक भरतीच्या प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल झालेत. विशेषतः एकदा निवड झाल्यावर त्यात TAITच्या गुणांवर दुसऱ्या पदासाठी संधी मिळणार नसल्याने प्राधान्यक्रमाचा निर्णय उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे कोणताही पर्याय निवडण्यापूर्वी संपूर्ण माहिती तपासा आणि त्यानंतर प्राधान्यक्रम लॉक करा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.